डान्स बारवर बंदी असताना सुद्धा महाराष्ट्रात सर्रासपणे खुलेआम अनेक सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये हे डान्स बार डीजे सुरू असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला आहे। पुण्यात आज पत्रकार परिषद घेऊन सुरेखा पुणेकर यांनी थेट राज्यातील 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार डीजे सुरू असल्याचा दावा केलेला आहे। याच पत्रकार परिषदेत सुरेखा पुणेकर यांनी थेट धक्कादायक व्हिडिओ सुद्धा दाखवले। तर या डान्स बारवर तत्काळ बंदी आली पाहिजे, यामुळे अनेक संगीतकार, कलाकार, वाजंत्री हे देशोधडीला लागले असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। लावणीची शर्पणखा केलेली आहे। ती शर्पणखा न करता लाईव्ह वाद्य ठेवून तिला चांगलं सजवायचं सोडून लावणीचं वाटोळं करत चाललेले आहेत आणि कलावंत हे उपाशी आहेत। काम नाहीये त्यांना कामावर घेत नाही। बटन दाबलं की लगेच डीजे चालू होतो, मुली नाचायला सुरुवात करतात। मग ही कला वाढणार नाही, ही काही दिवसांनी पुन्हा बंद होईल। म्हणून कला ही जिवंत ठेवण्यासाठी वाद्याचा उपयोग केला पाहिजे। या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील जाणून घेऊया। ज्ञानेश्वर, सुरेखा पुणेकर यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत, कारण कला केंद्रांवर जर असे प्रकार चालत असतील, कला केंद्र मुळात आहेत कशासाठी? आपल्या कला जोपासण्यासाठी, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी। ही कला पोहोचवणार आहोत आपण पुढच्या पिढीपर्यंत? हेच सगळे जे प्रश्न आहेत ते सुरेखा पुणेकर यांनी केलेल्या दाव्यानंतर निर्माण होत आहेत। सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये डान्स बार सुरू असल्याचा दावा काही पुरावे व्हिडिओ दाखवत सुरेखा पुणेकर यांनी केलेला आहे। खरं म्हणजे जे कलावंत आहेत त्यांच्यावरती अशा पद्धतीनं जे कला केंद्र आहेत त्यांच्यात डीजे लावल्यामुळे उपासमारीची वेळ येताना पाहायला मिळते, ज्यामध्ये लावणीच्या संबंधानं जे सांस्कृतिक कला केंद्रांमधले कलावंत असतात त्यांना रोजगार मिळाला असता, मात्र अशा पद्धतीनं डीजेचा वापर सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जवळपास 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार डीजेचा वापर सुरू असल्याचं सुरेखा पुणेकर यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे निश्चितच हा गंभीर प्रश्न जो आहे तो या निमित्तानं पुन्हा एकदा समोर येताना दिसतो आहे। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।